नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरवकुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील लेक्चर व्हिडिओमध्ये आपण काम, काळ आणि मजूर हा जो प्रकरण आहे हा प्रकरण चालू केला होता आणि त्यामध्ये प्रकार क्रमांक 1 बघितला होता आणि प्रकार क्रमांक 1 बघितल्यानंतर त्यावर काही उदाहरणे सुद्धा बघितले होते। तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या आणि तो व्हिडिओ व्यवस्थित समजल्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुमची कन्सेप्ट जी आहे ती अगदी व्यवस्थित काय होईल, क्लिअर होईल। तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण प्रकार क्रमांक 2 बघणार आहोत आणि प्रकार क्रमांक 2 मध्ये हे जे उदाहरण आहे म्हणजे विशाल एक काम 25 दिवसात पूर्ण करतो। ठीक आहे, विशाल एक काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि सचिन त्याच कामासाठी 10 दिवस घेतो। जर सचिनने 6 दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल? बघा सुरुवातीला आता बघा विशाल किंवा इथे सचिन, बघा सचिनला एक काम करण्यासाठी एक काम पूर्ण करण्यासाठी 1/10 म्हणजे एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, म्हणजे 1/10 झाले। पण मित्रांनो, सचिननं काय केलं, त्यानं 10 दिवस काम न करता फक्त 6 दिवस काम केलं, म्हणजे गुणिले 6 म्हणजे हे झालं तुमचं 6/10। आता त्यानं 10 दिवस लागत आहे कामाला, पण काम केलं फक्त 6 दिवस। आता मग उर्वरित काम किती आहे? शिल्लक काम आहे 1 वजा केलेलं काम, म्हणजेच 10 × 10, 10 मधून 6 गेल्यास 4/10। आता हे जे शिल्लक काम आहे हे शिल्लक काम विशालला पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, हे काम कोणाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो? विशालला पूर्ण करायचं आहे। आता बघा, आता आपण विशालचा विचार करू। विशालचा विचार करता बघा, विशालला एक काम करण्यासाठी 25 दिवस लागतात। ठीक आहे, एक काम करण्यासाठी विशालला 25 दिवस लागतात। तर हे जे उर्वरित काम आहे म्हणजे 4/10 उरलेलं काम त्याला किती दिवसात पूर्ण करावे लागेल किंवा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर तुम्हाला याचा करायचा आहे तिरपा गुणाकार। x गुणिला 1 म्हणजे x बरोबर 25 गुणिले 4/10। ठीक आहे, 25 चौक 100, 100 भागिले 10 म्हणजे 10 मित्रांनो। म्हणजे विशालला हेच काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतील। अगदी सोपा प्रश्न आहे। काय करायचं आहे तुम्हाला? सुरुवातीला सचिनला किती दिवस लागतात एक काम करण्यासाठी? इथे तुम्हाला दिले आहे एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात। आता 10 दिवस तर लागतात, पण त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त मित्रांनो 6 दिवस काम केलं। ठीक आहे, म्हणजे त्यानं 10च्या 10 दिवस काम न करता त्यानं फक्त 6 दिवस काम केलं। मग 6 दिवस काम केलं तर ते झालं त्याचं काम 6/10। मग 6 दिवस जर काम केलं तर उरलेलं काम किती आहे त्याचं? 4/10। मग उरलेलं काम हे जे आहे 4/10 हे कोणाला कंप्लीट करायचं आहे? तर करायचं आहे विशालला। विशालला कसं कंप्लीट करायचं आहे? तर विशालचा आता बघा इथे त्याची क्षमता दिली आहे की तो एका दिवसात म्हणजे एक काम पूर्ण करायला त्याला 25 दिवस लागतात, तर उरलेलं काम त्याला कंप्लीट करायला 1 दिवस लागेल। याचा आपण केला गुणाकार, तुम्हाला मिळेल 10 दिवस। म्हणजे येथे विशालला उर्वरित काम 10 दिवस लागतील। उर्वरित कामासाठी विशाल किती दिवस घेईल? तर तो 10 दिवसात ते उरलेलं काम कंप्लीट करेल। ठीक आहे, तर हा होता मित्रांनो प्रकार क्रमांक 2। या प्रकार क्रमांक 2 वरील आणखी आपण एक इथे उदाहरण घेऊया। तर बघा मित्रांनो, प्रकार क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 2, अ एक काम 10 दिवसात संपवितो तर तेच काम ब 20 दिवसात संपवितो। जर अ ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम किती दिवसात पूर्ण होईल? ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला शिल्लक काम किती बाकी आहे ते बघायचं आहे। ठीक आहे, शिल्लक काम किती आहे
ते काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता शिल्लक काम बघा, शिल्लक काम कोणाचं आहे तर ते आहे अचं. अने काय केलं, अला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात म्हणजे 1/10. ठीक आहे. हे झालं अचं काम. 1/10 दिवसात अ काय करतो, काम करतो. पण मित्रांनो त्याने फक्त 3 दिवस काम केले म्हणजेच 3/10. ठीक आहे. 3/10 त्याने काम केलं. मग 3/10 जर काम केलं तर शिल्लक काम किती आहे तर 1 - 3/10 म्हणजेच 10 × 10, 10 मधून 3 गेल्यास 7/10 हे काय आहे, शिल्लक काम आहे. ठीक आहे. आता 7/10 हे जे शिल्लक काम आहे हे शिल्लक काम मित्रांनो बला करायचं आहे. ठीक आहे. आता कोणाला करायचं आहे शिल्लक काम, बला करायचं आहे. आता बघा बची गोष्ट करूया आपण. ब काय म्हणतो, बला 20 दिवस लागतात. एक काम करायला त्याला लागतात 20 दिवस. ठीक आहे. एक काम करायला त्याला 20 दिवस लागत असेल तर शिल्लक काम आहे 7/20. शिल्लक काम आहे 7/20. काम करायला त्याला किती दिवस लागेल तर त्याला आपण गृहीत धरूया एक्सने. x गुणेला 1 म्हणजे x बरोबर 20 गुणेला 7/20. 7/10 सॉरी इथे 7/10 लिहायचं आहे तुम्हाला कारण की शिल्लक काम 7/10 आहे. 7/10, 10 × 10, 10 × 2 20 आणि 2 × 7 14 दिवस लागेल मित्रांनो बला उर्वरित काम करायला. ठीक आहे. बला म्हणजे अने जे शिल्लक काम ठेवलेलं होतं, अने जे काम केलं होतं आणि जे शिल्लक काम ठेवलं होतं ते शिल्लक काम बला करावं लागेल. आणि बला जर बची जर कॅपॅसिटी असेल 1 दिवसात एक काम 20 दिवसात कंप्लीट करायची तर त्याला 7/10 दिवस म्हणजे 7/10 काम 14 दिवसात कंप्लीट करायला लागेल. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक 2 बघितला. हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक 3 बघूया. तोपर्यंत धन्यवाद.